साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आज सकाळच्या सुमारास बोरामणी नाका येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। अनिल आनंदराव शिंदे वय 52 राहणार बाळीवेस बुधले गल्ली सोलापूर असे जखमी झालेल्या इस्माचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार हे मार्केट यार्ड येथून राहत्या घरी म्हणजेच बाळीवेस येथे निघाले होते। ते बोरामणी नाका इथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेत त्यांच्या उजव्या पायास मुकामार लागल्याने त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी, जिल्हाध्यक्ष मराठी महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली। मी संजीव कुमार कोळी, मार्केट यार्ड रोड, मार्केट यार्ड ते बोरामणी नाका हे मृत्यूचं सापळा असलेला रोड तयार झालेला आहे। जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे, तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही। आज सकाळी मी वॉकिंगवरनं घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायरखाली घेतला। अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी। सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं, तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन ते केलं आणि तिथले लोकांनी सहकार्य केल्यामुळे तो माणसाचा जीव वाचला। कमीत कमी 500 मीटर त्याला ओढत आणलेलं आहे। तिथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होत आहे। तिथं मृत्यूला आमंत्रण, त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे। आणि पोलीस लोक काय करतात, 500-1000 रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं सोडून टाकतात। तिथं लोक मरू दे अगर काहीही करू दे, त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते, कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते। कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य, माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता। आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला सिव्हिलला पाठवलं, कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलीसवाले। तरी तिथल्या नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी आणि मानव धर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिव्हिलमध्ये घेऊन आलेला आहे। तर जीव वाचलेला आहे, त्याचा पाय केस झालेला आहे। तरी याचं माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेल रोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे PI अधिकारी त्यांना जातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोडवर मार्केट यार्डपासून ते किंवा ॲग्रो इंडस्ट्रीजपासून ते बोरामणी नाका ह्या रोडवर होईल तेवढं पोलीस जास्त ठेवणे, इमर्जन्सी गाडी ठेवणे, ॲम्ब्युलन्स ठेवणे। रोज 1-2 ॲक्सिडेंट होत असतात। लहान लेकरं शाळेला ते जातात, मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे? हे अपघात किती वाजता झालं? ते मी हे सकाळी 8:30 वाजता झालं। 8:30 वाजता? सकाळी 8:30 वाजता अपघात झालेला आहे। हा माणूस फळ घेऊन बोरामणी नाकाकडे येत होता, त्याला पाठीमागं कंटेनरवाल्यांनी धडक दिली।